हाय गाईज, आज आपला मेंटल सिम्पटम्सचा 5वा व्हिडिओ आहे आणि त्यातला पार्ट 2 आहे। तर पेशंटचा आपल्याला जर मेंटल सिम्पटम्स घ्यायचे असतील तर आपण पेशंटला एक साधा सोपा प्रश्न इथे विचारायचा की व्हॉट यू फील अबाउट द डिसीज, म्हणजे तुम्हाला हे जे त्रास होतोय किंवा हा जो त्रास होतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं। तर काही पेशंट काय उत्तर देतात की मला बरं व्हायचं आहे किंवा मला लवकरात लवकर बरं करा किंवा मला लवकरात लवकर बरं करा आणि मला हे कधी कमी होईल, हे सगळं जे पेशंट विचारतं। तर इथे मी एक रुब्रिक घेते। तर काय रुब्रिक घेणार, सो सिंथेसिस रेपर्टरी हे एक मोबाईलचं ॲप आहे। तर त्या ॲप थ्रू मी केस टेकिंग करते। तर त्याला घेणार मी माइंड, लाईट, डिझायर, फॉर। तर आता लाईट इथं आपण रुब्रिक का घेतो, तर लाईटचा अर्थ म्हणजे त्याला अंधाराकडून म्हणजे त्याला अंधारातून उजेडाकडे जायचं। म्हणजे इथं जर डिसीज बघायला गेला तर हा एक अंधार आहे आणि अंधारातून उजेडात जाणं म्हणजे त्याला या झालेल्या त्रासातून बरं व्हायचं आहे, म्हणजे हे एक प्रकारचं अंधारातून उजेडात जाणं। त्यासाठी आपण हा रुब्रिक घेतो की लाईट, डिझायर, फॉर। माइंड, लाईट, डिझायर, फॉर हा रुब्रिक घेतो। हील म्हणजे त्याला बरं व्हायचं आहे त्यासाठी। तर पेशंट बोलतो ना की नाही मॅडम मला प्रॉपर ट्रीटमेंट द्या किंवा तो सगळं ज्या पद्धतीने सांगतो तर त्याला कुठे ना कुठेतरी वाटतं की आपल्याला हे बरं करायचं आहे, आपल्याला बरं व्हायचं आहे। तर जी ही इच्छाशक्ती आहे पेशंटची ती एक म्हणजे असं बघू शकतो की अंधारात जो माणूस हरवलेला असतो त्याला जर उजेडाकडे जायचं असेल तर तो खूप धडपड करतो। तर तशाच प्रकारे आपण हा एक रुब्रिक घेऊ शकतो, माइंड, लाईट, डिझायर, फॉर। आणि जर कोणाकडे सिंथेसिस रेपर्टरी असेल मोबाईलमध्ये तर त्यांनी ओपन करून बघा कोणते कोणते रेमेडीज आहेत आणि मला ते रेमेडीज कमेंट सेक्शनमध्ये विथ रेड हार्ट टाका। थँक्यू।